नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बाजारात कोथिंबीर खूप स्वस्त झाली आहे, तर आज आपण कोथिंबीरची मस्त कुरकुरीत अशी वडी बघणार आहोत। कोथिंबीर वडी बनवताना काही टिप्स फॉलो केल्या की कोथिंबीर वडी एकदम मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट बनते। कधी कधी कोथिंबीर वडी बनवताना ती कापताना खूप तुटली जाते किंवा तळताना तिचा खूप भुगा होतो। तर आज आपण काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे वडी तुटणार नाही व तेलही खराब होणार नाही व मस्त अशी कुरकुरीत वडी बनेल। आणि मी तुम्हाला एकदम परफेक्ट असे माप सांगणार आहे ज्यामुळे तुमची वडी एकदम मस्त बनेल। तुम्ही पहिल्यांदा जरी ही वडी ट्राय केली तरी एकदम मस्त कुरकुरीत आणि छान बनेल। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक मोठी जुडी कोथिंबीर घेतली आहे। तर कोथिंबीरला बारीक चिरून घेऊया। कोथिंबीरला चिरण्या अगोदर कोथिंबीरला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आहे। त्यानंतर एका चाळणीवर ठेवलं तर पाणी निथळण्यासाठी। पाणी निथळल्यावर एका कापडावर याला थोडंसं ठेवलं होतं 15 ते 20 मिनिटं, ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून गेलं आहे व कोथिंबीर अशा प्रकारे कोरडी झाली आहे। त्यानंतर कोथिंबीरला शक्य तेवढं बारीक चिरून घेतलं आहे। एका ताटात बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया 3 वाटी। कोथिंबीर घेताना 1 वाटी घ्या आणि त्याच वाटीने बाकीचे साहित्यांचं माप आपण घेणार आहोत। तर कोथिंबीर अशी गच्च भरून भरून घेतली आहे। जितकी जास्त कोथिंबीर तितकी मस्त वडी होते। 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे। रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता। हिंग, 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हळद पावडर, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला। कोथिंबीरमध्ये टाकूया ओवा। तर 1 चमचा ओवा घेतला आहे। हातावर असा थोडासा रगडून टाकायचा आहे ज्यामुळे खूप मस्त चव येते। तर याला असं टाकूया। यामध्ये टाकूया पांढरे तीळ 2 चमचे, मीठ टाकूया चवीनुसार। तर इथे 1.25 चमचा मीठ टाकलं आहे। हिंग टाकूया थोडंसं, लाल मिरची पावडर टाकूया 1.5 चमचा। वड्यांमध्ये तुम्हाला लसण आवडत असल्यास तुम्ही ते लसणही टाकू शकता। लसणला एकदम बारीक चिरून टाका। यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, जिरा पावडर टाकूया 1 चमचा, धना पावडर टाकूया 1 चमचा। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हाताने अशा प्रकारे याला चांगलं चोळून घेणार आहोत ज्यामुळे हा मसाला प्रत्येक कोथिंबीरला व्यवस्थित लागेल। तर अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मसाले पूर्ण कोथिंबीरला लागले आहे व कोथिंबीरमधील पाणीही अशा प्रकारे बाहेर आलं आहे। हे ओलं झालं आहे मिश्रण, कारण की कोथिंबीरमध्ये भरपूर पाणी असतं आणि हाताने चोळल्यामुळे ते संपूर्ण बाहेर आलं आहे। आता यामध्ये टाकूया बेसन 1 वाटी, ज्वारीचं पीठ टाकलं आहे 1 वाटी। यामध्ये टाकूया बारीक रवा अर्धी वाटी। रवा टाकल्याने आपली कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत होते। तर आता याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने असं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे ज्यामुळे कोथिंबीरला जे पाणी सुटलं आहे ते पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आणि मग पीठ मळताना आपल्याला जास्त पाणी लागणार नाही। ह्या पाण्यामध्येच पीठ व्यवस्थित असं ओलं होतं। तर आता इथे थोडं थोडं करून पाणी टाकत आहे। याचं पीठ एकदम घट्ट मळायचं आहे, तर थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे। कोथिंबीर वडी बनवताना ही टिप्स नक्की फॉलो करा की याचं पीठ मळताना घट्ट मळायचं आहे, त्यासाठी असं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। तर आता इथे घट्ट पीठ मळून घेतलं आहे। वरून थोडंसं तेल टाकणार आहोत व पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत। याचं पीठ मळताना तेल नाही टाकायचं, नाहीतर मग वडी खूप अशी तेलकट होईल। असं पीठ मळल्यानंतरच थोडंसं तेल टाकून याला पुन्हा मिक्स करून घ्या। तर इथे पीठ मळलं गेलं आहे। वड्यांना वाफवून घेणार आहोत, त्यासाठी एका कढईमध्ये 2.5 तांब्या पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। एका स्टीलच्या चाळणीला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे ज्यामुळे वडी वाफवल्यानंतर याला चिटकणार नाही। आता इथे पाणी चांगलं गरम झालं आहे। पिठाचे गोळे करून घेऊया। पिठाचा गोळा घेतला की त्याला असं लांबसर करून घ्यायचं आहे।
त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेत आहे व हातावर अशा प्रकारे मी करून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लांबसर असा गोळा करून घेतला आहे, म्हणजे वडी पाडताना एकदम व्यवस्थित पडली जाते। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे हे लांबसर गोळे करू शकता। तर इथे मी 3 ते 4 याचे गोळे बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे चाळणीवर ठेवताना या थोडंसं अंतर ठेवायचं आहे, कारण की हे शिजल्यानंतर थोडेसे फुगतात। जर खूप जवळ ठेवले तर ते एकमेकांना चिटकेल, तर असं अंतर ठेवा। तर हाताने अशा प्रकारे व्यवस्थित हे गोळे बनवून घ्यायचे आहे। तर इथे 3 मोठे व 1 छोटासा गोळा केला आहे मी। गोळे चाळणीवर ठेवले आहे आणि पाण्याला उकळी आली आहे। आता ही चाळणी कढईवर ठेवूया, यावर एक झाकण ठेवूया व याला 10 ते 12 मिनटं चांगलं शिजू देऊया। 10-11 मिनटानंतर झाकण काढून घेत आहे मी। तर इथे चांगली वाफ निघत आहे। हे गोळे असे हाताने दाबले की थोडे कडक लागत आहे। चाळणी खाली उतरून घेऊया। आता हाताने दाबले की हे थोडेसे कडक लागत आहे व असे याचा कलरही चेंज झाला आहे। गोळे चांगले शिजले गेले आहे, यांना थंड करून घेऊया। आता हे गोळे चांगले थंड झाले आहे। तेल लावल्यामुळे हाताने हे व्यवस्थित असे निघतात व खाली चिटकलंही नाही आहे, तुम्ही बघू शकता। ही वडी कट करताना यांना चांगलं थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच याला कट करायचं आहे। तर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे ह्या वडी लवकर कट केली जाते व भुगाही होत नाही। तर अशा प्रकारे खूप इझिली हे कट होतात, फक्त याला थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच कट करा। आणि सुरीलाही थोडंसं तेल लावून घ्या, ज्यामुळे खूप इझिली हे कट होतात। तर अशा प्रकारे यांना कट करून घेऊया। तर अशा जाडीमध्ये यांना कट करून घेत आहे व खूप इझिली हे कट होत आहे। तर ही टिप्स नक्की फॉलो करा की सुरीला तेल लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे खूप इझिली हे कट होतात। आणि तुम्ही बघू शकता त्याचा भुगा वगैरे जास्त काही होतही नाही आहे, नाहीतर कधी कधी वडी कट करताना खूप जास्त भुगा होतो। तर खूप इझिली हे कट होत आहे। फक्त वडी जास्त गरम वगैरे नको आहे, थंड झाली की हिला व्यवस्थित कट करता येतं। आणि इतके जाडीचं याला मी कट करत आहे। अशा प्रकारे सर्व वड्या मी कट करून घेतल्या आहे। आता गॅसवर तेलाला गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेलाला चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता वड्या आपण तळण्यासाठी टाकत आहोत। तर एक एक करून अशा वड्या टाकत आहे। टाकताना गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे, म्हणजे हातावर तेल वगैरे उडणार नाही। तेलात वड्या टाकून झालं की गॅसची फ्लेम पुन्हा हाय करायची आहे व हाय फ्लेमवर यांना मस्त तळून घ्यायचं आहे। तर 1-1.5 मिनिटानंतर एका साईडचा याचा कलर चेंज झाला आहे। याला आलटून पालटून चांगलं दोन्ही साईडने कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। ह्या वड्यांना मी डीप फ्राय करत आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शॅलो फ्रायही करू शकतात, पण डीप फ्राय केल्याने ह्या मस्त कुरकुरीत होतात। कोथिंबीर वडीला आलटून पालटून चांगलं 3-4 मिनटं तळून घेतलं आहे हाय फ्लेमवर। आता ही चांगली तळली गेली आहे, हिचा कलर मस्त बदलला आहे। तर एका प्लेटमध्ये चांगलं निथळून यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता तेलामध्ये एकही वडी तुटली नाही आहे। तुम्ही बघू शकते ते कोथिंबीर वडीचा कलर खूप मस्त आला आहे, खूप मस्त कुरकुरीत वडी झाली आहे। अशाच प्रकारे उरलेल्या वड्यांना तळून घेऊया। वड्यांना तळताना हेच लक्षात ठेवायचं आहे, तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे वड्या टाकताना व पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून यांना आलटून पालटून चांगलं तळून घ्यायचं आहे। कधी कधी घरात पाहुणे येणार असतात आणि आपल्याला ह्या वड्या टायमावर बनवता येत नाही, त्यासाठी तुम्ही ह्या वड्यांची प्रिपरेशन 3-4 दिवसा अगोदरच करून ठेवू शकता। तुम्ही ह्या वड्या वाफवून ठेवा एका एअरटाईट कंटेनरमध्ये। तुम्ही याला फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 4 ते 5 दिवस ठेवू शकता व जेव्हा पाहिजे तेव्हा याच्या वड्या करून टायमावर तळू शकता, ज्यामुळे तुमचा टाईमही वाचेल व जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला गरमागरम सर्व करू शकता। तर अशा प्रकारे ह्या वड्यांना तळून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त बनत आहे व ह्या तेलात फुटत नाही आहे, खूप इझिली ह्या तळल्या जात आहे।
तर इथे तयार आहे कुरकुरीत कोथिंबीर वडी। ही वडी बनवण्यासाठी मी तुम्हाला वाटीने प्रमाण सांगितलं आहे। तुम्ही जरी पहिल्यांदा वडी बनवायला घेतली तरी ह्या प्रमाणाने जर वडी बनवली तर मस्त कुरकुरीत होईल। तर नक्की ट्राय करा। कोथिंबीर वडी बनवताना मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा, ज्यामुळे तुमची कोथिंबीर वडी ही मस्त कुरकुरीत होईल। कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय, ज्यामुळे मलाही समजेल माझा व्हिडिओ कोण कोण व कुठून बघताय। तर इथे मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनली आहे। तळताना तिचे तुकडेही झाले नाही व एकदम कुरकुरीत झाली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।